नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ते 22 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार. यामध्ये कोणतीही शंका सध्या तरी ती दिसत नाही आहे. नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी करून घ्यायची आहे. लॉग इन ID उपलब्ध तुम्हाला होईल, तोच ॲप्लिकेशन नंबर असणार आहे. त्याची प्रिंट काढून घ्या, पासवर्ड जपून ठेवा आणि लॉग इनमध्ये जा, ती माहिती भरा आणि पेज ओपन होईल. डाव्या बाजूला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर 8 मुद्दे तिथं दिसतील. प्रत्येक मुद्दा भरत जा. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये एक्झाम सीट नंबर टाकला की कदाचित तुमचे गुण तिथं दिसतील, म्हणजे तो पास आहे की नाही एवढं कळेल. त्यानंतर मग डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथंच बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की कोणती डॉक्युमेंट्स अपलोड करायची. तर यामध्ये क्रमांक 1 मार्कशीट तुमच्याकडं नाही, काळजी करण्याचं कारण नाही. हमीपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, ते अपलोड करायचं. 2 शाळा सोडल्याचा दाखला, तोही तुमच्याकडं नाही, कारण मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतरच तो तुम्हाला मिळतो. पण नाही म्हणून थांबायचं नाही, तर हमीपत्रामध्ये त्याचा उल्लेख करायचा, ते हमीपत्र अपलोड करायचं. आणि शाळा सोडल्याचा दाखला प्रवेश घेतल्यापासून 3 आठवड्यामध्ये पुन्हा तो शाळेमध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जमा करायचा आहे. 3 नंबर जातीचा दाखला. जर विद्यार्थ्याचा स्वतःचा जातीचा दाखला नसेल तर पालकांचा ते अपलोड करू शकतात, तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. विद्यार्थ्यांनी स्वतःचा दाखला मिळवण्यासाठी ती प्रोसेस चालू ठेवायची आहे. 4 नंबर नॉन क्रिमी लेअर. वडिलांचा दाखला इथं असणं अपेक्षित असणार आहे, पण नसेल तर ती काढण्याची जी प्रक्रिया असणार आहे सेतूमध्ये जाऊन किंवा कुठं जिथं असेल तिथं, त्याप्रमाणे त्याची पोच असेल, ती पोच ग्राह्य म्हणून धरली जाईल, ती अपलोड करायची. आणि प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीमध्ये नॉन क्रिमी लेअर हे प्रवेश घेतलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये द्यायचं आहे. म्हणजे हे डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये सर्वांच्यासाठी महत्त्वाचं असणारं आहे, कारण बऱ्याच जणांच्याकडं मार्कलिस्ट नाही आणि शाळा सोडल्यास दाखला नाही. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्यानंतर फॉर्म तो लॉक करायचा आहे आणि पुढं कोटा किंवा कॅप ऑप्शन पार्ट 2, कोटा चॉईसेस पार्ट 2, उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम तुमच्या ह्याच्याप्रमाणे व्हिडिओ काढले त्याप्रमाणे बघा आणि भरा. फॉर्म लॉक करा, त्याची प्रिंट काढा. या पद्धतीनं ते असणारं आहे. तर मला वाटतं सोपं आहे, अवघड करू नका आणि कमेंटमध्ये तेच प्रश्न सारखे विचारू नका. याचा अर्थ आपण व्हिडिओ पाहत नाही असा सरळ तो निघतो, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेल्स देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.